नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। कालच्या मार्केटचा अनालिसिस करूया। बऱ्याच लोकांनी सुरुवातीला प्रॉफिट केलेला आहे, त्याच्यानंतर सगळ्यांनी म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांनी लॉस करून टाकलेला आहे कालच्या दिवसा मार्केटमध्ये। तर एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सगळेजण पहिला ट्रेड परफेक्ट झाला ना, खरं सांगतो परत मार्केटमध्ये लगेच ट्रेड बनत नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। सुरुवातीला तुम्ही प्रॉफिट करता, त्यानंतर लॉस करून टाकता, त्याचं काही मिनिंग नाहीये। मग हे असं सगळ्यांसोबत होतं, रिटेलर लोकांसोबत हेच होतं की तुम्ही सुरुवातीला प्रॉफिट करतात, नंतर ते लॉस करून टाकतात। तर त्यापासून तुम्हाला वाचायचं आहे। व्हिडिओ फक्त 5 मिनिटात बनेल। अनालिसिस बघा, सांगतो मार्केट US 100 US 30 दोन्ही सांगतो। 19 म्हणजे 7 वाजता इथं ओपन झालं। बाकी ब्रोकरच्या लिंक वगैरे माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत बघा, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता, आयडी सेंड करू शकता, PDF लर्निंग मटेरियल सगळं काही मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो। ओके, त्यासाठी काही चार्ज वगैरे काही नाहीये। ओके, मार्केट ओपन झालं, इथं बनली ग्रीन कॅन्डल बनली आणि काय झालंय, रेजिस्टन्सला मार्केटमध्ये आलेली आहे सेलिंग, म्हणजे डे हायचा रेजिस्टन्स आहे, इथं आलेली आहे सेलिंग। ऑलरेडी 19,500 सायकोलॉजिकल नंबर वरती, मी कसं रेड करतो ते सांगतो मी तुम्हाला। मग इथं सायकोलॉजिकल नंबर वरती आहे, इथं रेड कॅन्डल येते, म्हणजे मार्केटमध्ये सेलर कुठं ना कुठं ऍक्टिव्हेट असणारच आहेत, सेलर ऍक्टिव्हेट आहेत आणि ह्याच्या वरती निघताना मार्केटमध्ये स्पाइक येते। त्याचं कारण काय, ही होते रिटेलर लोकांची स्टॉप लॉस हंटिंग। त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी इथं सेल डायरेक्शनला एंट्री बनवलेली आहे, ठीक आहे बाबा, नो प्रॉफिट झालेला आहे, नो प्रॉब्लेम। त्याचं रिझन आहे बरं, मी तुम्हाला सांगतो। मार्केटाचं सहजासहजी रेड कॅन्डल बनवून खाली आलं नसतं, कारण इथं रेजिस्टन्सला रेड कॅन्डल आली, रेजिस्टन्सला रेड कॅन्डल आली की याचा अर्थ काय, रिटेलर सेल साइड पोझिशन बनवत आहेत। मग रिटेलर जर सेल साइड पोझिशन बनवत असतील तर आपण प्रॉपर टेस्ट शिवाय ट्रेड बनवत नाही। तरीही मार्केट इथून फॉल का झालं, त्याचा रिझन आहे 19,500च्या वरती मार्केटनं 1 2 3 म्हणजे 15 मिनिटं सस्टेन केलेलं आहे। त्याच्यामुळं रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस लगेच अवेलेबल झाले डाऊन साईडला, मार्केटनं फॉल केला। आता बघा महत्वाची गोष्ट, स्ट्रक्चर बघा मार्केटचं, हायर हायचं स्ट्रक्चर होतं, ह्याच्यामुळे रिटेलर लगेच ऍक्टिव्हेट झाले, दुसरं काही रिझन नव्हतं। रिटेलर ऍक्टिव्हेट होण्याचं रिझन आहे हायर हायचं चांगलं स्ट्रक्चर मार्केटमध्ये बनत चाललेलं होतं। आता काय लोकांना तर काय म्हणजे हेच नाही माहिती का, मी ही गोष्ट एक 3 ते 4 वेळा सांगितली, मागचे व्हिडिओ जाऊन बघा। ग्रीन कॅन्डल आली, त्यानंतर रेड, ग्रीन आली त्यानंतर रेड, ग्रीन कॅन्डल येते त्यानंतर खाली, ग्रीन कॅन्डल येते खाली, ग्रीन कॅन्डल येते खाली, इथं ग्रीन कॅन्डल येते बाय करते। डे लोचा ब्रेकडाऊन झाला, कालच्या दिवसाला लोचा ब्रेकडाऊन झाला, मार्केटमध्ये सेलर ऍक्टिव्हेट झाले, मार्केटवर जात, कसं जाईल वर मार्केट, नसतं जात। मी ऑलरेडी 2-3 व्हिडिओमध्ये बोललो होतो की डायरेक्ट ब्रेकडाऊन पाहिजे असतो आपल्याला, कसा डायरेक्ट ब्रेकडाऊन, पहिली गोष्ट ही सांगितली होती। त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली काय होती, ग्रीन कॅन्डल बनवून खाली, ग्रीन कॅन्डल बनवून खाली, ग्रीन कॅन्डल बनवून खाली, याचा अर्थ रिटेलर लोक बाय करत आहेत, मार्केट खालीच जाणार, ही गोष्ट सांगितलेली होती। अशा वेळेस बायची पोझिशन बनवायची नसते, कुठलाही ब्रेकडाऊन होऊ द्या नंतर काही पण होऊ द्या, बाय पोझिशन बनवायची नसते। आणि तिसरी गोष्ट झाला, दुसरी नाही, मार्केटमध्ये फॉल किती आला दिसते का, 2.25% फॉल आलाय मार्केटमध्ये। मग हा फॉल कुणी केला असेल तुम्ही सांगा, 2.25% फॉल कुणी केला असेल, तुम्ही केला असेल का मी केला असेल, ऑब्व्हियसली ऑपरेटरने केला असणार ना। 400 पॉईंटचं मुवमेंट मार्केटमध्ये किती, 1 तासाभराच्या, हे बघा 1 तासामध्ये जेवढं मुवमेंट आलं होतं, म्हणजे ऑपरेटर आहे 100% सेल साईडला, ही गोष्ट डोक्यात माहिती तर लगेच येते बघा, लगेच येते 2.25%चा फॉल आहे। इथं बाय करण्यात काय सुद्धा लॉजिक नाही, एकतर ह्या ग्रीन कॅन्डलमुळं इथं बाय करण्यात काही लॉजिक नाहीये। त्याच्यानंतर बघा इथं आता हा झाला ब्रेकडाऊन, हा झाला प्रॉपर टेस्ट, 19,000 सायकोलॉजिकल नंबर इथं आहे। ओके, तुमचं म्हणणं इथं चुकीचं होतं, इथं जरी बायची पोझिशन बनवली असती ना तरी सुद्धा इथं चांगला ट्रेड भेटला असता, सपोर्टला बाय बनवला असता तरी चांगला भेटला असता। कारण माहितीये का, एकतर ह्याच्या ब्रेकडाऊनवरती सेलर थोडेफार ऍक्टिव्हेट होणारच आहेत, प्रॉपर टेस्ट नंतर थोडेफार कॉन्फिडेंटली ऍक्टिव्हेट होतात, दुसरा काय विषय होत नाही। मग इथून थोडासा मिसकॅल्क केला होता, माझा विषय हा फक्त मिसकॅल्क केला होता। आणि बुक कुठे केला माहितीये का, मी फिबोनाची टाकली, कुठून, इथल्या स्विंग पासून ते इथल्या स्विंग पर्यंत अशी फिबोनाची टाकली आणि इथे एक्झिट करून घेतला। एवढी रिट्रेसमेंट येणार होती मार्केटमध्ये, कारण तुम्ही लोकांनी इथं जे लॉजिक लावलं होतं ते लॉजिक इथं लावायचं होतं। इथं लॉजिक का लावता येत नव्हतं, ग्रीन कॅन्डल खाली, ग्रीन कॅन्डल खाली, ग्रीन कॅन्डल खाली, हे लॉजिक चाललं होतं ना, म्हणून प्रॉपर रिट्रेसची वाट बघायची होती। मग मार्केट गेलं खाली, आता परत बघा, हे बघा आता झालं काय, 19,000 वरती आता बाईंग आली, 19,000 वरती बाईंग आली। आता हा झाला ब्रेकआउट, हा झाला प्रॉपर रिटेस्ट, ग्रीन कॅन्डल आली, कन्फर्मेशन आहे, पण एंट्री बनते का, नाही बनत। त्यानंतर इथे एंट्री बनते का, बनते, क्लोजिंग प्राइस आहे बघा, इथं क्लोजिंग प्राइस आहे, दिसते क्लोजिंग प्राइस तुम्हाला, तिथं दिसते क्लोजिंग प्राइस, हे रिझन आहे। तरी पण ज्या लोकांनी इथं बायची पोझिशन बनवली आहे, मला वाटतं त्यांना त्यांचं टार्गेट तर भेटलेलं असेल बघा। किती पॉईंट आहे, 1:2.5, मी 1:1 ला बुक करायला सांगतो, इथं 1:1.5 पर्यंत बुक करायला सांगतो, इथं 1:2 चा ट्रेड भेटलेला आहे।
तुम्ही योग्य ठिकाणी एंट्री बनवा. ज्यावेळेस मार्केट असं रँडमली मुवमेंट करायला लागतं त्यावेळेस प्रॉपर टेस्टलाच एंट्री बनवायची. एक वेळ तो प्रॉपर टेस्टला लॉस खावा, पण हिथं लॉस खाण्यात काय लॉजिक नव्हतं. 20 वाजून 40 मिनिटांनी ज्यांनी ट्रेड केलाय अजून मार्केटचा भरपूर स्टडी करण्याची तुम्हाला गरज आहे. ओके, तर अशा प्रकारे एक सिंपल अनालायसिस होतं. त्यानंतर मार्केटमध्ये काही ट्रेड बनवायची गरज नाही. आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा, वरचा ट्रेड पकडला ना खाली ट्रेड करायची काही गरज नाही, इथं लॉस होतोय तुमचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्याच्यापेक्षा डाव जोन्समध्ये बघा. आता एक वाईट वाटून घेऊ नका कोणी. मला काय कमेंट मेसेज केला माहिती आहे का, सर एक 40,000-5,000 ब्रॅकेट झाला, तर बायचा ट्रेड घेतला आणि स्ट्रॅटेजी फेल झाली. चला मी म्हणतो चला फेल झाली असेल, मी विदाऊट रूल बघता म्हणतो फेल झाली असेल स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी फेल झाली. मग हा 41,000 ब्रेकआउट दिसला नव्हता का तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. 41,000 ब्रेकआउट दिसला होता की नव्हता? मग इथं जर का सेल केला नाही ह्याचं रिझन सांगा मला. एक सिंपल रिझन सांगा, एक रिझन आणून दाखवा की इथं सेल करायला काहीतरी रिझन आहे बाबा सेल न करण्यासाठी. सरळ डब्ल्यू पॅटर्न आहे, हे बघा दिसतोय डब्ल्यू पॅटर्न. नेकलाईन ब्रेकआउट, 41,000 ब्रेकआउट, सगळे लोक बाय साईडला काय ना बिनधास्त एंट्री म्हणते मी तर म्हणतो सेल साईडला. मग हे तुम्हाला 40,500 ब्रेकडाऊन दिसतोय, तर इथला 41,000चा ब्रेकआउट दिसायला पाहिजे होता. हा दिसला असता तर इथं प्रॉफिट केला असता तर ह्या लॉससाठी रडत बसला नसता तुम्ही कसं माहितीये का, वरचा ट्रेड सोडून देता आणि खाली कुठेतरी घाण करता. अजून एक आता चला अजून एक गोष्ट शिकवली होती मी. कोणती? बघा इथं ही क्लोजिंग प्राइस आहे मार्केटची. क्लोजिंग प्राइस वरती कोणती कॅन्डल आली? ग्रीन कॅन्डल आली. याचा अर्थ ऍक्टिव्हेट कोण आहे? बायर ऍक्टिव्हेट आहे. मग बायर ऍक्टिव्हेट ही बायरची स्टॉप लॉस हंटिंग आहे. अशा वेळेस प्रॉपर टेस्ट वाट बघायची ना. ज्यावेळेस सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल येते त्यावेळेस प्रॉपर टेस्ट शिवाय एंट्री बनवायची नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं चला मी म्हणतो तुम्ही 41,500 ब्रेकडाऊन दिसला, ही सपोर्ट आहे बघा ना केवढा मार्केटमध्ये. हे बघा दिसला सपोर्ट, हे बघा इथंच आहे एक्झॅक्टली इथं आहे, काय जास्त दूर नाहीये. आणि कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो असं हायर हायचं सपोर्ट असल्यावर बायची एंट्री बनवण्यात काही अर्थ नाहीये मार्केटमध्ये. आणि तुम्ही थोडंसं बॅक टेस्टिंग करा बघा. सगळ्यांना सांगतो मी, ह्या गोष्टी कधी समजतात ज्यावेळेस तुम्ही बॅक टेस्टिंग करता त्यावेळेस ह्या गोष्टी समजतात. काल कोण म्हणलं आम्हाला कोर्समध्ये ही गोष्ट सांगितलीच नाही. एक्झाम म्हणलं आकाशला कोणतरी नाव होतं बघा त्यांचं. मग आम्हाला कोर्समध्ये ही गोष्ट सांगितलीच नाही की इथं बायचं ट्रेड. अरे बायचं ही सांगितलेली आहे मी गोष्ट तुम्हाला कोर्समध्ये की ज्यावेळेस मार्केटमध्ये प्रत्येक एक गोष्ट सांगितली होती ना की सपोर्टवर ग्रीन कॅन्डल आली की प्रॉपर टेस्ट शिवाय ट्रेड बनवायचा नाही. ही गोष्ट सांगितली होती का? आठवतंय का? नसेल आठवत तर डबल एकदा व्हिडिओ बघा की जर सपोर्टवर ग्रीन कॅन्डल आली तर प्रॉपर टेस्टची वाट पाहिजे. आणि इथं तर प्रत्येक सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल येते. इथल्या सपोर्टला ग्रीन आलेले, इथल्या सपोर्टला ग्रीन आलेले, इथल्या सपोर्टला ग्रीन आलेले, म्हणजे प्रत्येक सपोर्टवरती ग्रीन आलेले. मग तर प्रॉपर टेस्टची वाट बघावी लागणार आपल्याला. मी तर म्हणतो प्रॉपर टेस्टला सुद्धा ट्रेड करण्यात थोडासा मूर्ख बनवला आहे, कारण की ग्रीन कॅन्डल बनवून मार्केट खाली चाललेलं आहे. याचा अर्थ रिटेलर लोक बाय करतायत, त्यांचे स्टॉप लॉस खाली अवेलेबल होत आहेत. सायकोलॉजिकल मार्केटमध्ये बाईंग चालू आहे आणि मार्केट त्यांचे स्टॉप लॉस हंटिंग करत खाली चाललेलं आहे. अशा दिवशी ना तुमचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? इम्पेशन्स होऊन जाता तुम्ही. इम्पेशन्स की बाबा अशा एकतर ट्रेड भेटत नाही या दिवशी, आपल्यासारख्याला ट्रेड भेटत नाही या दिवशी खाली आलं मार्केट. आणि तुम्हाला काय वाटतं की कुठं तर ट्रेड भेटावा, इथून रिव्हर्सल येईल, इथून रिव्हर्सल येईल. कसं असतंय US100चं बिहेवियर जे आहे ते काय आहे की लगेच रिव्हर्सल करतं मार्केट, लगेच रिव्हर्सल करतं. मग त्यामुळं ह्या दिवशी पण तुम्हाला तसंच वाटतं की बाबा रिव्हर्सल करेल मार्केट, पण त्या दिवशी मार्केट रिव्हर्सल करत नाही. हे दिवस जसं इथं पण बघा, हे बघा हा दिवस बघा, हा बघा दिसतो का शार्प फॉल आलेला आहे? कसं काय आलेला आहे? हे बघा इथल्या सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल आलेले, इथल्या सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल आलेले. ज्यावेळेस सगळ्यात शेवटचा सपोर्ट निघाला त्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंटम आलेला आहे, बरोबर आहे की नाही? सपोर्ट निघाला त्यावेळेस. मग इथं पण बाय साईडला ज्यांनी एंट्री म्हणलं त्यांनी प्रॉफिट केला. पण ह्याचा अर्थ हा नाही की बाबा तुम्ही इथंच सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल आली बायला पोझिशन बनवता, असं नसतं. कारण मार्केटमध्ये ग्रीन खाली असं मार्केट येत आहे. तुम्ही बघा हे शॉर्टफॉलचे दिवस तुम्हाला जर समजले का ना, बॅक टेस्टिंगमध्ये ही गोष्ट समजायला पाहिजे. खरं तर बॅक टेस्टिंगमध्ये समजलं तरच फायदा आहे. हे बघा इथलं ग्रीन खाली ही डोक्यात फिट करून ठेवा. ग्रीन कॅन्डल बनते मार्केट खाली येते, ग्रीन कॅन्डल बनते मार्केट खाली येतं. याचा अर्थ रिटेलर बाय करत आहे. आणि वर जाताना कसं रेड कॅन्डल बनली मार्केट वर जाते, रेड कॅन्डल बनली वर जाते, रेड कॅन्डल बनली वर जाते. याचा अर्थ रिटेलर सेल करत आहे. ही सिंपल सायकोलॉजी एकदा डोक्यात फिट करून ठेवा. भरपूर सारे मेसेज पडले असणार आहेत. मी आता सगळ्यांना तेच सांगणार आहे. गपगुमान जाऊन व्हिडिओ बघून या. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये एक छानशी कॉमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.